कोकणामधील शिवसेना आणि भाजपमधला राजकीय सामना अद्यापही सुरूच आहे आणि आता तर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावरती मालवणमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पैशांची बॅग पकडण्यासाठी घरात गेलेल्या निलेश राणे यांच्यावरती बेकायदेशीर घरात घुसल्याची तक्रार गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे नेते केनवडेकर यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली। यानंतर पोलिसांनी निलेश राणे यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला। निलेश राणे यांच्यासोबत इतर 4 जणांच्या विरोधामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजयजी केनवडेकर यांच्या घरी आले, चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये। आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। आणि मला विनंती करायची पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे। आपण रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांचा PA किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टच मध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे। पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेल, तर अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही। ही फक्त सुरुवात आहे। तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे। दरम्यान निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलंय। एक गुन्हा कोणी दाखल केलाय आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी आलोय निवडणुकीच्या प्रचारासाठी। दरम्यान निलेश राणे यांचा बळीचा बकरा केला जातोय। दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण यांचं नाव का घेत नाहीयेत असा सवाल आता निलेश राणे यांचे बंधू आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विचारला। निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना, तोडवतात कशाला एक प्रश्न। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठा कट रचला जातोय असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलं होतं। नारायण राणे यांचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय। खोट्या प्रतिष्ठेसाठी कार्यकर्त्यांना आपापसामध्ये झुंजवणं हे चुकीचं असल्याचं देखील केसरकरांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात नितेश राणे यांना विचारलं असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली? 14 पासून ते 24 पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे, त्याची सुरुवात कोणी केली? 2014ला। तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे 14ला काय झालं। कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला? तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय। महायुतीमध्ये 2 तारखेपर्यंत भूकंप होणार आहे अशी चर्चा आता आणखी जोर धरतीये। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 तारखेपर्यंत युती टिकेल असं विधान केलं आणि यानंतर आता नितेश राणे यांनी देखील त्यांच्या भूमिकेला दुजोरा दिलाय। आम्ही 2 तारखेपर्यंत संयम ठेवून असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं।
नाही नाही आज नाही ते 2 तारखेला सांगायचं सर. पण काय नेमकं सर? चला 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 ह्याला घे ना सर. नेमकं काय अर्थ समजावं सर? नेमकं काय? महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे. आम्ही सगळी भूमिका तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी. आमची भाषणं बघा 11-12 दिवसाची. आमच्या कोणाचे इंटरव्ह्यू बघा. एका तोंडाने आम्ही महायुतीच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये. एका तोंडाने केलेली नाहीये. एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही त्यांच्यावर टीका केलेली आहे. आणि म्हणून आम्हा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलणं आम्ही संयम ठेवून आहोत 2 तारखेपर्यंत. आम्ही कोणाला काय नाही बोलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.